पर्यावरण संवर्धनाचा संदेश, इंधन बचतीचा निर्धार आणि निरोगी जीवनशैलीचा प्रचार। जागतिक सायकल दिनानिमित्त आज अमरावती शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या मेरा युवा भारत उपक्रमांतर्गत आयोजित या रॅलीत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेकडो सायकल प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करून पर्यावरणपूरक वाहतुकीकडे वाटचाल करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला। भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या मेरा युवा भारत अर्थात माय भारत उपक्रमांतर्गत आणि जागतिक सायकल दिन 2026 निमित्त अमरावतीत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। सकाळी ठीक 7 वाजता जिल्हा स्टेडियम येथून मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली। पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा या नेशन फर्स्ट चॅलेंज मोहिमेअंतर्गत आयोजित या रॅलीत शेकडो नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला। जिल्हा स्टेडियमवरून सुरू झालेली ही रॅली इरविन चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, पुन्हा इरविन चौक, गर्ल्स हायस्कूल मार्गे कलेक्टर परिसर आणि सर्किट हाऊस परिसरातून अमरावती ग्रामीण पोलीस ग्राउंड येथे पोहोचली। तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला। या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना सायकलचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देणे, इंधनाची बचत करणे, वाहतूक प्रदूषण कमी करणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे हा होता। विशेष म्हणजे या रॅलीत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। सायकलीप्रती असलेले प्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव यामुळे संपूर्ण शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले। माय भारत अमरावती महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस आयुक्त कार्यालय, ग्रामीण पोलीस प्रशासन आणि अमरावती सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, मनपा शिक्षण अधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अतुल कलमकर, डॉक्टर कुलकर्णी यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। फिट इंडिया, हेल्दी इंडिया आणि पर्यावरणपूरक भारत घडवण्याचा संदेश देणारी ही सायकल रॅली अमरावतीकरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे। मेरा युवा भारत अभियानांतर्गत तसेच अमरावती सायकलिंग असोसिएशन, अमरावती रोड रनर ग्रुप, जिल्हाधिकारी कार्यालय, कमिशनर ऑफ पोलीस कार्यालय, SP कार्यालय यांच्या मार्फत आज सायकल दिनानिमित्त आज ही रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपल्याला माहिती आहे आरोग्याचं महत्त्व नव्याने सांगण्याची गरज नाही। रोज सकाळी 1 तास किमान प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी दिला पाहिजे आणि सायकलिंग हा एक उत्तम व्यायाम आहे आणि आपलं मनशांती, आरोग्यासाठी, फिटनेससाठी सायकलिंग अत्यंत जरुरी आहे। माझं आपल्या माध्यमातून अमरावती शहरातील पूर्ण नागरिकांना आव्हान आहे की रोज किमान 1 तास स्वतःसाठी द्या। सायकल चालवा, रनिंग करा, स्विमिंग करा, योगा करा, वॉकिंग करा, पण काहीतरी करा। आज जागतिक सायकल डे आहे आणि या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी नुकतंच आवाहन सुद्धा केलेलं होतं की पेट्रोल वाचवा, सायकल चालवा। आणि निसर्गाच्या दृष्टीने आता नुकताच 5 जूनला पर्यावरण दिन आपण साजरा केलेला आहे। या आता सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सायकलची गरज ही तेवढीच आहे। जेवढी सायकल वापरणार तेवढंच पेट्रोल डिझेल वाचणार, म्हणजेच राष्ट्रीय संपत्ती वाचणार। आणि या सायकल डेच्या निमित्ताने एक संदेश सगळ्यांना देऊ इच्छितो की सायकल सोबतच पर्यावरणाच्या दृष्टीने प्रत्येकाने झाड लावणे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचं सुद्धा आवाहन मी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने करतो। हा कार्यक्रम खेलो इंडिया, अमरावती महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन असा संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांचं हार्दिक स्वागत, धन्यवाद। जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित या भव्य सायकल रॅलीने पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रभावी संदेश दिला आहे। बदलायची सुरुवात स्वतःपासून करा आणि शक्य तेथे सायकलचा वापर वाढवा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले।